ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। सोशल मीडियावर धक्कादायक प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुणाईने जीवाशी खेळू नये, याचा प्रत्येक जामखेडमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेत आला। केवळ रीलसाठी गळफास घेण्याचे नाट्य मांडणाऱ्या 17 वर्षीय युवकाला प्रत्यक्षात फाशी बसली। सुदैवाने नातेवाईकांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि वेळीच दिलेली वैद्यकीय मदत यामुळे त्याचा जीव वाचला। सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे। घटनेचे सविस्तर वृत्त असे। प्रकाश भीम बुढा वय 17 राहणार नेपाळ जामखेड येथील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता। त्याने सोशल मीडियासाठी फाशी घेणारी रील तयार करण्याचे ठरवले। त्यासाठी तो आणि त्याचा मामा मिलन बुढा मंगळवारी सकाळी जामखेड करमाळा रस्त्यालगत असलेल्या झाडीत गेले। प्रकाशने झाडाला फेटा बांधून गळफास तयार केला आणि मामाला व्हिडिओ काढण्यास सांगितले। रीलसाठी भाषण देत प्रकाशने गळ्यात फेटा अडकवून गळफास घेतला। काही क्षणातच त्याचे गुडघे जमिनीवर टेकले आणि तो बेशुद्ध झाला। प्रसंगावधान राखून मामाने फेटा दगडाने तोडून प्रकाशला खाली घेतले आणि हॉटेल मालकास फोन केला। हॉटेल मालकाने तात्काळ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्याशी संपर्क साधून रुग्णालयात दाखल करण्यासाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली। डॉक्टरांच्या माहितीनुसार फाशीमुळे काही क्षण मेंदूला रक्तपुरवठा बंद झाला होता, त्यामुळे प्रकाशची प्रकृती गंभीर होती। सध्या तो उपचारांना प्रतिसाद देत आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।